घ्यावा, तर तो सुद्धा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे, हे लक्षात घ्या. जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडी तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील. त्याची फी फक्त 149 रुपये, 1.5 वर्ष कालावधी आहे. या ठिकाणी प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल, टॉपिकनुसार आपण त्या ठिकाणी चालू घडामोडी कव्हर करतोय प्रश्नोत्तराच्या स्वरूपात. याच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि रिव्हिजनसाठी तुम्हाला या कोर्सचा, सगळ्या कोर्सचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करा. तुमच्या मित्र प्युरा योजना म्हणतो, PURA, प्युरा योजना. तर ही या प्रतिमानामध्ये खालीलपैकी कोणती जोडणी विचारात घेतण्यात आलेली नव्हती. जोडणी म्हणजे कनेक्टिव्हिटी. ओके, जोडणी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कनेक्टिव्हिटी म्हणतो. तर याच्या प्युरा जी स्कीम होती, या स्कीम मध्ये कोणती कनेक्टिव्हिटी विचारात घेण्यात आलेली नव्हती. भौतिक फिजिकल जोडणी, डिजिटल जोडणी, ओके, आर्थिक जोडणी म्हणजे इकॉनॉमिक जोडणी, सामाजिक जोडणी म्हणजे सोशल जोडणी. तर याचं जर उत्तर बघितलं, कोणती जोडणी नव्हती असं जर विचारलंय, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, जी सामाजिक जोडणी नव्हती तर ती विचारात घेण्यात आलेली नव्हती. ठीक आहे, म्हणजे प्युरा जी स्कीम येते, त्या प्युरा स्कीम मध्ये येणाऱ्या 5 कनेक्टिव्हिटीज तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ठीक आहे, प्युरा स्कीम म्हटलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव लक्षात घ्यायचं. 15 ऑगस्ट 2003 ला घोषणा, 2005 या पुढच्या गोष्टी. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये येणाऱ्या 5 कनेक्टिव्हिटी आहेत. पहिली म्हणजे भौतिक जोडणी किंवा त्याला आपण म्हणतो फिजिकल जोडणी, कनेक्टिव्हिटी. दुसरी येते डिजिटल जोडणी. ओके, दुसरी येते डिजिटल जोडणी. त्यानंतर तिसरा येते ते म्हणजे नॉलेज. ठीक आहे, नॉलेज, नॉलेज, KNOWLEDGE. ओके, चौथी येते इकॉनॉमिक, चौथी येते इकॉनॉमिक आणि पाचवी येते स्पिरिच्युअल, पाचवी येते स्पिरिच्युअल. ओके, स्पिरिच्युअल जोडणी. तर ह्या कनेक्टिव्हिटी ज्या आहेत 5 कनेक्टिव्हिटी म्हणजे जे ग्रामीण भाग आहे, तर ग्रामीण भागामध्ये शहरी भागासारख्या ज्या सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी. प्रश्न लक्षात घ्या, प्युरा योजने कशासाठी, तर ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा पुरवणं याच्यासाठी असलेली ही स्कीम म्हणजे प्युरा स्कीम. आणि याच्या रिलेटेड कोण व्यक्ती येतात, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे, अब्दुल कलाम यांचा ड्रीम प्रोजेक्ट असं आपण त्याला म्हणू शकतो. तर ती प्युरा स्कीम येते. परीक्षेसाठी विचारले का ह्या कनेक्टिव्हिटीवर फोकस केले, ह्याच्यामध्ये सोशल कनेक्टिव्हिटी येते का, नाही येत. याच्यामुळे चौथा ऑप्शन हा काय असणार आहे, तुमचा अचूक उत्तर असणार आहे. अलग लक्षात, चौथं उत्तर काय असणार आहे, अचूक उत्तर. त्यानंतर परीक्षेसाठी बऱ्याच वेळा अशा टाईपवर प्रश्न विचारला जातो, अल्काईनसाठी सर्वसाधारण सूत्र डॅश डॅश हे असतं. अल्कलाईनसाठी. ओके, तर याच्यामध्ये अल्काईन, अल्केन किंवा अल्काईन असं म्हटलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. अल्काईनसाठी म्हटले तर CnH2n-2. अल्काईन म्हटलं तर CnH2n-2 म्हणजे अल्काईन येतं. ठीक आहे, मग आता राहिलं अल्केन आणि अल्किनसाठी असणारं सूत्र काय, मग हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर CnH2n+2 हे कशाचं येतं, तर अल्केन, अल्केन, मिथेन, अल्केन म्हणजे मिथेन. ओके, म्हणजे तुम्ही जर मिथेन म्हणलं तर CH4 तुम्हाला लक्षात येतं. ओके, मिथेन म्हणजे CH4, ते कसं काय आलं, मिथेन म्हणजे आपण काय म्हणतो CH4, मिथेन म्हणजे एक नंबरच राहतं ना, n ची व्हॅल्यू 1 आहे. जर n ची व्हॅल्यू 1 असेल तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकली CnH2n+2, याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 टाकली तर C1H2 × 1 + 2 म्हणजे C1H2 × 2 + 2 4 म्हणजे C1H4. C1H4 आहे काय, नाही लिहिला काय, म्हणजे CH4. याचा अर्थ हे जे CH4 आलं म्हणजे मिथेनची व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू 1 आहे. याचा अर्थ CnH2n+2. अल्केन म्हणलं की त्याचं सूत्र काय होतं, CnH2n+2. अल्केन म्हणलं की CnH2n+2. मग अल्काईनसाठी काय झालं, CnH2n-2. आणि CnH2n एवढं जर घेतलं तर ते येतं अल्किनचं. कशाचं येतं, सर्वसाधारण सूत्र अल्किनचं. ओके, अल्केन म्हटलं CnH2n+2, अल्किन म्हटलं CnH2n आणि अल्काइन म्हटलं तर CnH2n-2. काय येणार इथं, अल्काइन येणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला विचारलंय कशाचं, अल्काइनचं विचारलंय. याचा अर्थ तुमचं उत्तर जे असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 असणार आहे. उत्तर काय असणार आहे तुमचं, पर्याय क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने 1984 या वर्षी कशासाठी प्राचार्य PB पाटील समिती नेमली होती. PB पाटील समिती कशासाठी नेमली होती. प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी,
ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी, नगर परिषद व नगरपालिका यांच्या जकाताविषयी का जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुधारणाविषयी? तर ही जी पी.बी. पाटील समिती कशासाठी नेमली होती असा प्रश्न विचारला आहे. आता याचं उत्तर जर बघितलं, उत्तर येते पर्याय क्रमांक 2. उत्तर काय येते 2, म्हणजे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी ही समिती नेमण्यात आली होती. परीक्षेसाठी लेटेस्ट मध्ये चर्चेतला मुद्दा काय आहे, तो म्हणजे थेट सरपंच निवड. पी.बी. पाटील समिती म्हटलं की तुमचं लक्षात आलं पाहिजे तुम्हाला थेट सरपंच निवड. सरपंच म्हणजे जनतेतून थेट सरपंचाची निवड करणं. ही समितीची शिफारस कोणी केली होती, तर पी.बी. पाटील समितीने केली होती. या समिती होती 1984 चा. ओके, रिपोर्ट दिला होता त्यांनी जून 1986 मध्ये. कधी दिला होता? जून 1986 मध्ये. तर हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात असू द्या. तर याचं उत्तर येतं ग्रामपंचायतीच्या आर्थिक व प्रशासकीय बाबी संबंधी. म्हणजे थेट सरपंचाची निवड कोणी केली असं विचारलं तर ते येतं तुम्हाला पी.बी. पाटील. ही समिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, लक्षात येईल. सोपंच आहे, लक्षात ठेवायला सोपं जातं. मग आता महाराष्ट्राचा विचार केला तर थेट सरपंचाच्या निवड बाबतीत जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेत होते तेव्हा त्यांनी जुलै 2017 मध्ये महाराष्ट्रामध्ये थेट सरपंचाच्या निवडीबाबतचं लागू करण्यात आलं होतं आणि ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन हे नोव्हेंबर पासून सुरू झालेलं होतं थेट सरपंचाची निवडच्या बाबतीमध्ये. तर हा एक मुद्दा चर्चेत होता, सध्या करंटली चर्चेत पण आहे. तर एवढं लक्षात राहू द्या, पी.बी. पाटील समिती. पुढचा प्रश्न आहे, महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट आहे, या समितीची रचना, सदस्यांची निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. या समितीवर केंद्र शासन, राज्य शासन व इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकतं. दिलेल्या विधानांमधून कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारले. कोणते विधान चुकीचं आहे असं विचारले. ठीक आहे, फक्त एक, फक्त दोन, दोन्ही का वरीलपैकी एकही नाही. लक्षात घ्या, अगोदर तुम्हाला महानगर क्षेत्र नियोजन समिती इथून सुरुवात करावी लागेल. प्रश्नाकडे आपण येऊ, पण अगोदर महानगर क्षेत्र नियोजन समिती म्हटल्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या आर्टिकल नुसार आहे येतं, म्हणजे जी 74वी घटना दुरुस्ती लक्षात येते का? महानगर नियोजन समिती, क्षेत्र नियोजन समिती म्हटलं की 74वी घटना दुरुस्ती आपली. ठीक आहे, हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं पडतं, कारण 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 243 सब आर्टिकल येतं झेड कंसामध्ये ई. ओके, 243 झेड ई या आर्टिकल नुसार महानगर क्षेत्र नियोजन समिती किंवा जिल्हा नियोजन समिती म्हटलं तर आपण काय लक्षात ठेवलं होतं, जिल्हा नियोजन समिती. कोणते आर्टिकल येतं, तर त्याचं आर्टिकल येतं 243 झेड डी. झेड ई म्हटलं तर महानगर क्षेत्र नियोजन समिती, झेड डी म्हटलं तर जिल्हा नियोजन समिती. हे दोन पॉईंट तुमचे पहिले क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, मग आता महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात चुकीचं कोणतं विचारलंय, तर यामधून कोणतंही स्टेटमेंट चुकीचं नाही. याचा अर्थ दोन्ही स्टेटमेंट जे वरचे दिलेत तर ते बरोबर आहेत. म्हणजे ही जी महानगर क्षेत्र नियोजन समिती असेल, या समितीची रचना असू द्या किंवा त्यांच्या सदस्यांच्या निवडीची पद्धत असू द्या, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो, तर तो राज्य शासनाला असतो. हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे या समितीवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना समजा काही प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर त्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार कोणाला येतो, राज्य शासनाला येतो. प्रश्न राहतो 74वी घटना दुरुस्ती. 74वी घटना दुरुस्ती म्हटल्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं परिशिष्ट ऍड करण्यात आलं? 74व्या घटना दुरुस्तीनं 74व्या घटना दुरुस्तीनं परिशिष्ट ऍड करण्यात आलं 12वं. कोणतं परिशिष्ट? 12वं परिशिष्ट. आणि त्या संबंधित आर्टिकल म्हटलं तर तुम्हाला लक्षात राहिलं गरजेचं आहे 243 डब्ल्यू. ओके, जी नाही डब्ल्यू येतं. ओके, हे लक्षात असू द्या. जी म्हटलं की 11व्या परिशिष्टाच्या संदर्भामध्ये येतं. तर तुम्हाला हे एक पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, 26 ऑक्टोबर 1917 रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथे मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला. यासाठी त्यांना कोणाचं सहकार्य लाभलं? काशीनाथ ठकूजी जाधव, त्र्यंबक हरिवटे, नारायण एरवंडे, सखाराम पंजेदे, भास्करराव जाधव, श्रीपतराव शिंदे, बाबूराव जाधव असं दिलेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर वरीलपैकी दोन्ही बरोबर आणि खाली बघितलं कोणतेही नाही. जेव्हा तुम्हाला म्हणजे ब्राह्मणेतर संघटना लक्षात येते, डेक्कन रयत संघटना पहिली स्थापन झालेली ही आपण पाहिली. त्याच्यानंतर मराठा राष्ट्रीय संघ आणि तिसरी येते ऑल इंडिया मराठा लीग. तिसरी संघटना येते ऑल इंडिया मराठा लीग. ज्या ब्राह्मणेतरांच्या संघटना आपण पाहिल्या आहेत ना, तर त्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. ऑल इंडिया मराठा
लीग. ठीक आहे. आता याच्यामध्ये मराठा राष्ट्रीय संघ म्हटले, मराठा राष्ट्रीय संघ म्हटलं की विठ्ठल रामजी शिंदे किंवा वीरा शिंदे म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांचं नाव यामध्ये खूप महत्वाचं ठरतं. ओके, विठ्ठल रामजी शिंदे हे नाव महत्वाचं ठरतं. आता यांना मदत कोणी केली तर काशीनाथ, याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 काशीनाथ ठकूजी जाधव, त्र्यंबक हरिवटे, नारायण एरवंडे, सखाराम पांजेदे. कारण जेदे ब्रदर पैकी एक लक्षात ठेवताना मराठा राष्ट्रीय संघाच्या संदर्भामध्ये फक्त एक जेदे येतात, ते म्हणजे सखाराम पंत जेदे. ओके, आणि ऑल इंडिया मराठा लीग असेल तर ऑल इंडिया मराठा लीग म्हणजे जी 19 डिसेंबर 1917 ला स्थापन झाली होती. म्हणजे 2 नंबरची पहिली येते डेक्कन रयत जी 1916 मधली. ओके, डेक्कन रयत संघटना जी होती तर ती 1916 मधली पहिली संघटना आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहित होतं. त्याच्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला 26 ऑक्टोबर 1917 ला पुण्यामध्ये, ही दुसरी झाली. तिसरी संघटना येते ऑल इंडिया मराठा लीग 19 डिसेंबर 1917. याच्यामध्ये कोणत्या व्यक्ती येतात तर हे जे दुसरा ऑप्शन दिलाय ना हे सर्व व्यक्ती त्यामध्ये येतात. म्हणजे कोण येतं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीमध्ये नावं जर बघितली, भास्करराव जाधव आहेत, श्रीपतराव शिंदे आहेत, बाबूराव जेदे आहेत, आणखी नाव एक ऍड करा ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. ओके, राजर्षी शाहू महाराज त्यांचं नाव तुम्ही तिथं ऍड करा. म्हणजे ज्या ब्राह्मणेतरांच्या 3 संघटना होत्या ना ते तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डेक्कन रयत पहिली, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलाय 1916 ची जी आहे ना डेक्कन रयत, याच्यावर आयोगाला विचारलाय, ह्याच्यावर विचारलेला नाहीये अजून. ओके, म्हणजे मराठा राष्ट्रीय संघ 26 ऑक्टोबर 1917, वीरा शिंदे जेदे, सखाराम जेदे, एरवंडे, औटे आणि जाधव. आणि ऑल इंडिया मराठा लीग म्हणलं की भास्कर, श्रीपत, बाबू आणि शाहू महाराज. ठीक आहे, 19 डिसेंबर 1917. आय होप हे दोन्ही पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील. पुढचा प्रश्न आहे, मराठा लोकांसाठी मुंबई कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा अशी मागणी कोणत्या नेत्यांनी केली होती? मराठा लोकांसाठी मुंबई कायदे मंडळामध्ये स्वतंत्र मतदारसंघ असावा अशी मागणी कोणत्या नेत्यांनी केली होती? त्याच्यामध्ये येतात उत्तर येते पर्याय क्रमांक 1 बरोबर श्रीपतराव शिंदे, भास्करराव जाधव, केशवराव जेधे आणि शाहू महाराज. शाहू महाराज यामध्ये खूप महत्वाची व्यक्ती आहे, कारण शाहू महाराजांनी काय केलं होतं या मागणीचा जोर धरण्यासाठी जे भास्करराव जाधव आहेत तर या भास्करराव जाधव यांना इंग्लंडला पाठवलं होतं. कुठं पाठवलं होतं? इंग्लंडला पाठवलं होतं. इंग्लंडला गेल्यानंतर भास्करराव जाधव यांनी काय केलं होतं तर स्कॉटलंड जे होतं तर स्कॉटलंड मधले जे कारखाने होते त्या कारखानदारांना किंवा कारखान्याला भेट दिली होती बरंचसं. मग त्यानंतर त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर ज्या अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची ज्या स्थापना झाल्या ना तर त्या अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी जे कोल्हापुरात स्थापना करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते म्हणजे भास्करराव जाधव. ठीक आहे, भास्करराव जाधव म्हटलं की पहिली मराठा शिक्षण परिषद जे झाल्या त्याच्या संदर्भामध्ये येतात. पहिली असू द्या तिसरी असू द्या, भास्करराव जाधवांचं योगदान महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी इसवी सन 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करून टिळकांच्या अनुयायांना आव्हान दिले आणि दिनकरराव जवळकर यांनी या मेळ्यासाठी छत्रपती पद्य संग्रह प्रसिद्ध केला. आता 2 गोष्टी आहेत, छत्रपती मेळा कुणी आव्हान दिलं, छत्रपती मेळा म्हटलं तर छत्रपती मेळा म्हटलं की त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 केशवराव जेधे. काय नाव येतं? केशवराव जेधे. छत्रपती मेळा म्हटलं की केशवराव जेधे. आणि छत्रपती पद्य संग्रह म्हटलं तर ते येतं दिनकरराव जवळकर. ओके, हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. छत्रपती मेळा कोणी सुरू केला तर ते केशवराव जेधे आणि छत्रपती पद्य संग्रह म्हटलं तर दिनकरराव जवळकर, हे त्यामध्ये उत्तर येतं. ओके, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थानातील लढ्यामध्ये सहभागी झालेल्या 5 जोडप्यांची नावे दिली आहेत, त्यामध्ये कोणती जोडी चुकीची आहे ना ते ओळखायला सांगितले. आता इथं दिलेल्या 5 पैकी एक चुकीचे आहे, म्हणजे 4 बरोबर आहे. ओके, हैदराबाद संस्थानातल्या जोड्या संग्रामामध्ये, तर याचं उत्तर येते चुकीची कोणती आहे तर पर्याय क्रमांक 5 चुकीचे आहे. म्हणजे पहिले राघवेंद्रराव सुशीलाताई दिवाण, विनायकराव गीताबाई चालटणकर, अवघड प्रश्न आहे हा, आनंदराव आशाताई वाघमारे, नागनाथराव ताराबाई परांजपे. तर या 4 जोड्या त्या हैदराबाद संस्थानामध्ये लढा झालेल्या होत्या, त्यामध्ये चुकीची होती ती म्हणजे 5वी, हे लक्षात असू द्या, कारण परीक्षेला कधी कधी अशा टाईपमध्ये अवघड विचारलं तरी तुम्हाला ते सांगता यायला हवं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सामाजिक आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारण्यात आली? त्याचं उत्तर येते 10वी पंचवार्षिक योजना, 1 एप्रिल 2002 ते
31 मार्च 2007. ठीक आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामाजिक आर्थिक व लिंग सबलीकरण स्त्रियांच्या सबलीकरणाची तिसरी योजना स्वीकारण्यात आली होती. समजा मी असं विचारलं, रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून कोणत्या योजनेला ओळखलं जातं? रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून कोणत्या योजनेला ओळखलं जातं? तर ती योजना येते 7वी पंचवार्षिक योजना. ओके, 7व्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाचं पुस्तक कोणी लिहिलं? इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. रवींद्रनाथ टागोर, रमेशचंद्र दत्त, चार्ल्स वोडका, रफीक जकारिया. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया म्हटलं डेफिनेटली लक्षात राहू द्या, रमेशचंद्र दत्त हे त्याचं काय येणार? उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे, पी.डी. ओझा यांनी सरासरी डॅश डॅश कॅलरी प्रतिदिन हा निकष वापरून दारिद्र्याचं प्रमाण मोजलं. पी.डी. ओझा यांनी किती कॅलरी प्रतिदिन निकष वापरून दारिद्र्याचं प्रमाण मोजलं होतं? तर त्याचं उत्तर येतं 2250. ओके, हे लक्षात ठेवा, हे एकदम फॅक्ट आहे किंवा फॅक्च्युअल गोष्ट आहेत ना, या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पी.डी. ओझा यांनी किती सरासरी कॅलरी प्रतिदिन निकष वापरला होता? 2250, आणि हा वापरून त्यांनी दारिद्र्याचं प्रमाण मोजलेलं आहे. आता पी.डी. ओझा यांनी जेव्हा 1960-61 मध्ये दारिद्र्य मोजलं होतं, दारिद्र्य मोजताना त्यांनी 2 घटक केले होते. एक म्हणजे ग्रामीण भागामध्ये 8 ते 11 रुपये कन्सिडर केलं होतं, आणि दुसरा येतो म्हणजे शहरी भागामध्ये 15 ते 18 रुपये एवढे मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवली होती, आणि त्याप्रमाणे त्यांनी दारिद्र्य मोजलं होतं. आणि एवढं दारिद्र्य मोजल्यानंतर त्यांना ते दारिद्र्य आढळलं किती? तर ते आढळलं होतं ग्रामीण भागामध्ये 51.6 आणि शहरी भागामध्ये 37.6, आणि याचा एकूण दारिद्र्य जर बघितलं तर ते येतं 44%. पुढचा प्रश्न येतो, डॅश डॅश यांनी खर्चाची पातळी वापरताना महागाई ठरवताना शेतमजुरांसाठीच्या किंमत निर्देशकाचा वापर करण्याची शिफारस केली. बी.एस. मिन्हास, पी.डी. ओझा, पी.के. बर्धन का रंगराजन समिती? तर शेतमजुरासाठीच्या किंमत निर्देशकाचा वापर करण्याची शिफारस कोणी केली असं जर म्हटलं तर तोंडपाठ असू द्या, हे उत्तर येतं पी.के. बर्धन. कोणी केली म्हटलं की पी.के. बर्धन हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, रंगराजन कमिटी म्हणजे जे 2012 साली नेमण्यात आलेली कमिटी होती. तर या कमिटीच्या शिफारशीमध्ये कसं, तर त्यांनी एक कुटुंब म्हणजे दारिद्र्यामध्ये ना एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असतील असं कन्सिडर करून दारिद्र्याचं मोजमाप केलं होतं. ऍक्च्युली या कमिटीवर खूप टीका झाल्या होत्या. म्हणजे एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती, समजा या 5 व्यक्तीपैकी 2 कमवणारे आहेत, म्हणजे 2 व्यक्ती अशा आहेत की त्या कमवतात, जास्त चांगल्या प्रमाणात कमवतात, आणि बाकी 3 व्यक्ती कमवत नाहीत. परंतु जर त्यांचं ॲव्हरेज बघितलं, हे 2 जास्तच कमवत आहेत, हे काहीच कमवत नाहीत. परंतु हे जर कुटुंब त्यांनी कन्सिडर केलं होतं की हे कुटुंब एकत्रित कुटुंब पद्धत असतात, असं कन्सिडर करून दारिद्र्याचं मोजमाप केलं होतं. त्याच्यामुळे त्यांची आकडेवारी खोटी ठरते, कारण भारताचा जर विचार केला तर तुम्हाला जास्त करून सद्य परिस्थितीला एकत्रित कुटुंब पद्धती पाहायला मिळत नाही. म्हणजे जरी 2 व्यक्ती जास्त कमवत असले आणि 3 व्यक्ती कमवत नसल्या तरी जे ॲव्हरेज त्यांनी दिलं तर हे कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर आहे, दारिद्र्यरेषेच्या खाली नाही असं कन्सिडर केलं जात होतं. तो एक मोठा ड्रॉबॅक तुम्हाला रंगराजन कमिटीमध्ये पाहायला मिळत होता. ठीक आहे, तर याच्यामधून मग ते आपल्यामध्ये सध्या विभक्त कुटुंब पद्धती जास्त प्रमाणात पावते. लक्षात येते, विभक्त कुटुंब पद्धती एकत्र जास्त करून लोक राहत नाहीत. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे की जगात फक्त रंगराजन कमिटी जी म्हटलं त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती, रंगराजन समिती याचा अभ्यास व्यवस्थित केला ना परीक्षेला हमखास पूर्व 2025 साठी. यामध्ये एकूण महत्वाचे 6 विषय आहेत: भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान. तर या कोर्समधला हे 6 विषय यामधले महत्वाचा घटक आपण या कोर्समध्ये कव्हर करतोय. फक्त गणित बुद्धिमत्तेचं 20 मार्क आहेत ना ते सोडून जो 80 मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून करण्यात येते. कालावधी 6 महिन्याचा आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल, आणि याची फी सध्या डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. याची फी फक्त आहे 399 रुपये. 399 रुपयामध्ये तुम्ही हा सगळा घटक त्या ठिकाणी अभ्यासू शकता परीक्षेच्या दृष्टीनं. तर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा लाभ घ्या, कारण डिस्काउंट ऑफर ही थोड्याच कालावधीसाठी आहे. त्याच्यानंतर याची फी 499 रुपये होणार आहे. तर लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हे कुठं पाहायला मिळेल तर आपल्या अँड्रॉइड ॲपवर पाहायला मिळेल, एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार. आणि हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून असं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन